महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आणि यावेळी चर्चा फक्त आरोप प्रत्यारोपांची नाही तर थेट संपर्क आणि समीकरणे बदलण्याची आहे। एकीकडे ठाकरे गट आपली ताकद टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ठाकरे गटातील काही खासदार खरोखरच शिंदेंच्या संपर्कात आहेत का, की हा फक्त राजकीय दबावाचा खेळ आहे? आणि जर हे खरं ठरलं तर महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात पुढचा भूकंप कुठे आणि कसा होणार? नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। ही सगळी चर्चा सुरू होते एका बातमीपासून। बुधवारी रात्री झालेल्या एका बैठकीची बातमी समोर येते आणि त्यात दावा केला जातो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह केलं आहे आणि या बैठकीला ठाकरे गटातील तब्बल 8 खासदार उपस्थित होते, काही प्रत्यक्ष, काही ऑनलाईन। आता इथून पुढे सगळं राजकारण तापायला सुरुवात होते, कारण जी नावं समोर आली ती साधीसुधी नाहीत। अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टेकर, भाऊसाहेब वागचौरे, ओमप्रकाश राजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव ही सगळी नावं चर्चेत आली। आणि इथून पुढे प्रश्न निर्माण झाला की ठाकरे गटात खरंच काहीतरी शिस्त आहे का? पण लगेचच दुसरी बाजू समोर येते। एका मागोमाग एक खासदार या बातमीला फेटाळायला सुरुवात करतात। अरविंद सावंत थेट पत्रकार परिषद घेऊन सांगतात, जर मी संपर्कात असलो तर मला शिक्षा द्या। इतकंच नाही तर त्यांनी चुकीच्या बातम्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी दाखवली। ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया देखील महत्त्वाची आहे। ते म्हणतात की ही चर्चा नवी नाही, मी 2 टर्मपासून ऐकत आहे। म्हणजे अशा अफवा आधीही उठल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं वातावरण तयार केलं जात आहे का, हा प्रश्न इथे निर्माण होतो। राजाभाऊ वाजे आणि संजय देशमुख यांनी सरळ सांगितलं, ना आम्हाला बोलावलं ना आम्ही गेलो। म्हणजेच एकीकडं मोठा दावा आणि दुसरीकडं पूर्ण नकार। आता इथेच या सगळ्या प्रकरणाचा खरा राजकीय अँगल सुरू होतो। कारण बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात संपर्क हा शब्द खूप महत्त्वाचा असतो। थेट पक्षांतर होत नाही, आधी चर्चा होते, मग नाराजी बाहेर येते, मग भेटीगाठी वाढतात आणि मग एक दिवस अचानक मोठा निर्णय घेतला जातो। 2022मध्ये जे घडलं त्याचा पॅटर्न आपल्याला माहीत आहे। म्हणूनच ही बातमी खरी असो किंवा खोटी, पण तिचा परिणाम नक्की होणार। ठाकरे गटावर मानसिक दबाव येतो, त्यांच्या खासदारांचे संशय निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। दुसरीकडं शिंदे गटासाठी ही एक रणनीती असू शकते, कारण जर तुम्ही विरोधकांमध्ये अस्थिरता निर्माण केली तर त्याचा थेट फायदा तुम्हाला निवडणुकीत होतो। आणि सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। आता या सगळ्यात आणखी एक मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे शिवसेनेची मूळ ओळख। उद्धव ठाकरे यांचा गट स्वतःला खरी शिवसेना म्हणतो, तर शिंदे गटाकडे सत्तेची ताकद आहे। अशा परिस्थितीत खासदार किंवा आमदार हे कुठं जातात यावर पुढचं राजकारण ठरणार आहे। जर खरंच ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असतील तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण यामुळं लोकसभेतील समीकरण बदलू शकतं। शिवाय यामुळे ठाकरे गटाची प्रतिमा कमजोर होऊ शकते की त्यांच्या नेत्यांमध्ये एकजूट नाही। पण जर ही बातमी पूर्णपणे चुकीची असेल तर मग हा प्रश्न निर्माण होतो, अशा बातम्या कोण पसरवत आहे आणि याचं कारण काय? हा फक्त TRPचा खेळ आहे का, की यामागं कुठली राजकीय रणनीती आहे? आता थोडं खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की सध्या महाराष्ट्रात 3 मोठे गट आहेत। एक म्हणजे भाजप शिंदे युती, दुसरा म्हणजे ठाकरे गट आणि तिसरा म्हणजे राष्ट्रवादी दोन्ही गट। अशा परिस्थितीत प्रत्येक जागा, प्रत्येक खासदार आणि प्रत्येक नेता महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच अशा ऑपरेशनच्या चर्चा वेळोवेळी समोर येतात। कारण राजकारणात काहीही अशक्य नसतं। काल जो विरोधात होता तो आज सत्तेत असू शकतो आणि जो सत्तेत आहे तो उद्या बाहेरही जाऊ शकतो। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी निवडणूक। जर शिंदे गटाला वाटत असेल की काही खासदार नाराज आहेत तर ते त्यांना आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करणारच। आणि ठाकरे गटासाठी ही एक मोठी कसोटी आहे, ते आपले लोक एकत्र ठेवू शकतात का? या सगळ्या घडामोडींमध्ये जनतेचा काय विचार आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण शेवटी मतदान जनताच करते आणि जनतेला जर सतत पक्षांतर, आरोप प्रत्यारोप आणि अस्थिरता दिसली तर त्याचा परिणाम थेट मतांवर होऊ शकतो। तर सध्या एकीकडं बैठकीचे दावे आणि दुसरीकडं ठाम नकार, अशा 2 वेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत। पण महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसतं ते नेहमीच खरं असतं असं नाही, आणि जे खरं असतं ते लगेच समोर येतं असंही नाही। म्हणूनच पुढच्या काही दिवसात या चर्चांना आणखी जोर येतो का? खरंच काही मोठी हालचाल होणार आहे का, की हा फक्त राजकीय दबाव टाकण्याचा खेळ आहे? हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पुढचा निर्णय फक्त काही नेत्यांचा नसेल तर तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा अध्याय ठरू शकतो। ठाकरे गटातील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असं तुम्हाला वाटतं का, की हा फक्त राजकीय दबाव टाकण्याचा खेळ आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।